शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच FPC सुरू करण्याचा विचार खूपच छान वाटतो नाही का? पण ह्या विचाराच्या मागे काही कायदेशीर आव्हानं लपलेली आहेत आणि ती अनेकदा सुरुवातीला लक्षातच येत नाहीत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमके हेच छुपे अडथळे समजून घेणार आहोत. आपला उद्देश कोणाला घाबरवणं नाहीये, तर या आव्हानांची माहिती देऊन त्यासाठी तयार करणं आहे. चला तर मग पाहूया काय आहेत हे अडथळे. ही आव्हानं समजून घेण्यासाठी आपण एका संवादाचा आधार घेऊया. यात एक आहे अर्जुन, ज्याने नुकतीच एक FPC सुरू केली आहे, आणि दुसरी आहे अदिती, एक कॉर्पोरेट सल्लागार. त्यांच्या या बोलण्यातून आपल्याला या कंपनीच्या रचनेतील प्रत्यक्ष अडचणी आणि खाचाखोचा खूप चांगल्या प्रकारे समजतील. तर अर्जुनसमोर जे पहिलं आव्हान आलं ते अगदी अनपेक्षित होतं. हे आव्हान होतं कंपनीच्या पहिल्या मोठ्या सभेबद्दलच्या नियमांचं. आता अर्जुनची ही जी निराशा आहे ती अगदीच स्वाभाविक आहे. त्याला पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM तातडीने बोलवण्यास सांगितलं गेलं आहे, आणि हीच त्याच्यासाठी पहिली मोठी डोकेदुखी ठरली आहे. आणि इथेच बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा फरक समोर येतो. एका सर्वसाधारण कंपनीला जिथे आरामात 9 महिने मिळतात, तिथे एका FPCला फक्त 90 दिवस. विचार करा, एका नवीन ग्रामीण स्टार्टअपवर या कमी वेळेचा किती मोठा दबाव येत असेल. आणि या कमी मुदतीचा प्रत्यक्ष परिणाम खूपच मोठा असतो. अनेकदा तर 90 दिवसांत कंपनीचं बँक खातं उघडण्यासारखी अगदी प्राथमिक कामंसुद्धा पूर्ण झालेली नसतात. आणि अशा परिस्थितीत कायद्याच्या पालनाची टांगती तलवार डोक्यावर येते. वेळेच्या दबावानंतर येतं दुसरं आणि खरं सांगायचं तर त्याहूनही मोठं आव्हान. ते म्हणजे सभेला पुरेशी लोकं जमवणं. अर्जुनचा प्रश्न अगदी रास्त आहे. ऐन कापणीच्या हंगामात इतके शेतकरी एका ठिकाणी एकत्र कसे येणार? अदिती या परिस्थितीला एक मस्त नाव देते, गणसंख्येचा सापळा. कायद्याच्या भाषेत याला कोरम किंवा गणसंख्या असं म्हणतात. म्हणजे काय, तर सभा कायदेशीर होण्यासाठी किमान किती सदस्य हजर पाहिजेत याचा एक नियम. आणि FPCसाठी हा नियम खूपच कडक आहे. आता हा आकड्यांचा खेळ बघा. एका सामान्य खाजगी कंपनीसाठी फक्त 2 सदस्य पुरेसे आहेत. फक्त 2. पण अर्जुनच्या 1000 सदस्यांच्या FPCसाठी तब्बल 250 सदस्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. हा फरक प्रचंड आहे आणि इथेच खरी अडचण सुरू होते. पण समजा ही गणसंख्या पूर्ण झालीच नाही तर मग काय होतं? तर ती सभा कायदेशीर मानली जात नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की कंपनीचे महत्त्वाचे निर्णय, जसे की संचालक निवडणं किंवा वार्षिक हिशेब मंजूर करणं, हे सगळं थांबतं. म्हणजे एक प्रकारे कंपनीचं कामच ठप्प होतं. ठीक आहे, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. कारण ही आव्हानं फक्त सभा बोलावण्यापुरती मर्यादित नाहीत, तर ती कंपनीच्या कारभारात आणि अधिकाराच्या वाटपातही खोलवर रुजलेली आहेत. अर्जुनला वाटतं की त्याने एक सोपा, सरळ उपाय शोधला आहे. गरज आहे म्हणून भावाला संचालक म्हणून नेमायचं. हे अगदी व्यावहारिक वाटतं नाही का? पण खरंच हे इतकं सोपं आहे का FPCच्या कायद्यात? आणि इथेच नियमांची कठोरता पुन्हा एकदा आपल्यासमोर येते. सामान्य कंपन्या गरजेनुसार कधीही नवीन संचालक नेमू शकतात आणि नंतरच्या सभेत त्याला मान्यता घेऊ शकतात. पण FPCमध्ये हे फक्त आणि फक्त AGM मध्येच शक्य आहे, आणि ती AGM बोलवणं किती अवघड आहे हे आपण नुकतंच पाहिलंय. म्हणजे कसं, एक अडचण दुसऱ्या अडचणीला जन्म देते. अधिकाराच्या संरचनेत आणखी एक मूलभूत फरक आहे. सामान्य कंपन्यांमध्ये एक शेअर एक मत हे तत्व असतं. म्हणजे ज्याची गुंतवणूक जास्त त्याचे अधिकार जास्त. पण FPC एक सदस्य एक मत या लोकशाही तत्वावर चालते. हे जरी समानतेच्या दृष्टीने खूप चांगलं असलं तरी यामुळे जास्त गुंतवणूक करणाऱ्यांना कदाचित कमी प्रोत्साहन मिळू शकतं. आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्या आवडीच्या विषयाकडे येऊया. पैसा. म्हणजे कंपनीने वर्षभर मेहनत करून जो काही नफा कमावलाय त्याचं पुढे काय होतं? आश्चर्य वाटेल, पण इथेही FPCचे नियम खूप वेगळे आणि बंधनकारक आहेत. आणि अर्जुनचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे. हा प्रश्न प्रत्येक सदस्याच्या मनात असतो. नफा झाला, छान, पण तो आपल्यापर्यंत कसा आणि किती पोहोचणार? तर FPCमध्ये नफ्याचा वापर कसा करायचा यावर कायद्याचं स्पष्ट बंधन आहे. नफ्यातील काही ठराविक हिस्सा बाजूला काढून जनरल रिझर्व्ह म्हणजेच राखीव निधीत टाकणं अनिवार्य आहे, आणि त्यानंतरच उरलेली रक्कम सदस्यांना वाटता येते. सर्वसाधारण कंपन्यांवर असं कोणतंही बंधन नसतं. आता बघा, ह्या राखीव निधीमागचा उद्देश खरं तर चांगला आहे, कंपनीला आर्थिक स्थैर्य देणं.
पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ऐन गरजेच्या वेळी म्हणजे खतं किंवा बियाणं घेण्यासाठी जेव्हा शेतकऱ्याला पैशांची गरज असते तेव्हा हाच राखीव निधी त्यांना अडकलेला पैसा वाटू शकतो. उद्देश चांगला, पण त्यामुळे व्यावहारिक अडचण निर्माण होते. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का? ती म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ही काही साधीसुधी रचना नाहीये. तिचं हे वेगळेपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अदितीचं हे जे वाक्य आहे ना, ते ह्या संपूर्ण रचनेचं सार अगदी अचूकपणे सांगतं. एफपीसीचं हृदय आहे सहकारी तत्वांचं, जिथे सगळे समान आहेत, सगळे बरोबरीचे आहेत. पण त्यावर कायद्याने कॉर्पोरेट जगाची एक कठोर शिस्त लादली आहे. आणि ह्याच दोन वेगवेगळ्या जगांच्या नियमांमुळे हा तणाव निर्माण होतो. आणि हो, ही शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. कारण या नियमांचं पालन न केल्यास होणारे दंड किंवा कायदेशीर परिणाम हे सामान्य कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त गंभीर असू शकतात. तर मग या सगळ्याचा अर्थ असा घ्यायचा का की एफपीसी सुरूच करू नये? नाही, अजिबात नाही. आपला उद्देश्य या आव्हानांची जाणीव करून देणं आहे, कारण जर तयारी असेल तर त्यावर मात करण्याचा मार्ग नक्कीच काढता येतो. कॉर्पोरेट शिस्त आणि सहकारी भावना यांचा योग्य मेळ कसा साधायचा, हाच या संपूर्ण प्रवासातला खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.